मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल आता पॅन 2.0 हे जे आहे ते नवीन सुरू करण्यात आलेलं आहे। ह्या पॅन 2.0 अंतर्गत तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता जो आहे तो अगदी घर बसल्या फ्रीमध्ये अपडेट करू शकता। फ्रीमध्ये कशा प्रकारे अपडेट करायचं या संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे। गुगलमध्ये आल्यानंतर इथे ही जी वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवरती इथे येणार आहात। इथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता धिस फॅसिलिटी इज फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजेच तुमचं ॲड्रेस अपडेटची फॅसिलिटी जी आहे ती तुम्हाला एकदम मोफतमध्ये इथे करता येणार आहे। प्रक्रिया पुढे कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता ह्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि खालच्या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो इथे भरून घ्यायचा आहे। इथे एक गोष्ट समजून घ्या, ही जी आपण पूर्ण अपडेटची प्रोसेस करणार आहोत ती आधार बेस्ड असणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला आधार नंबर मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर इथे पॅन नंबर, आधार नंबर भरून झाल्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकता डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्हाला तुमचं जन्माचा महिना इथे भरून घ्यायचा आहे आणि वर्ष कोणतं आहे ते वर्ष तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे। तर आता ही संपूर्ण माहिती मी इथे भरून घेतोय। तुम्ही इथे पाहू शकता पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर जो आहे तो आपला भरून झालेला आहे, सोबतच डेट ऑफ बर्थ या फॉर्मॅटमध्ये इथे भरून झालेली आहे। आता इथे या बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे। टिक केल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आय एम नॉट अ रोबोट या पर्यायावरती इथे क्लिक करून तुम्हाला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे OTP येणार आहे। ॲड्रेस अपडेटचा OTP जो आहे तो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावरती येणार आहे, त्यामुळे आपल्याला इथे कंटिन्यू विथ KYC या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी OTP जो आहे तो तुमच्या मोबाईलवरती व तुमच्या रजिस्टर मेल ID वरती जो आहे तो इथे येणार आहे। तो OTP आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता OTP आलेला आहे। OTP आता इथे आपण भरून घेत आहोत। OTP भरून झाल्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला इथे पुढे क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेटमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि मेल ID ॲज पर पॅन तुम्हाला इथे दिसत असतील। आता इथे मोबाईल नंबर रजिस्टर आहे, परंतु ह्या केसमध्ये मेल ID जो आहे तो आता इथे अवेलेबल नाही आहे। तर आता इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID अपडेट करायचा असल्यामुळे इथे यसवरती टिक करायचं आहे। त्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID इथे अपडेट करायचा आहे तो आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे। ध्यानात ठेवा, जो मोबाईल नंबर आणि मेल ID तुम्ही इथे भरणार आहात त्यावरती OTP येणार आहे, त्यामुळे जो तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID ॲक्टिव्ह असेल तोच तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता माझा मोबाईल नंबर आणि मेल ID मी भरून घेतलेला आहे। आता सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, इथे आता आपल्याला मोबाईलवरती आणि मेलवरती असे एकूण 2 OTP जे आहेत ते 2 OTP येणार आहेत आणि ते आपल्याला इथे भरून घ्यायचे आहेत आणि हे जे OTP आहेत हे 10 मिनिटासाठी इथे व्हॅलिड असणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेटसाठी आता आपलं OTP व्हेरिफिकेशन इथे होणार आहे। आपल्याला इथे व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुमचा आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। आधार बेस्ड तुमचा पत्ता जो आहे तो इथे कॅप्चर केलेला आहे। ॲड्रेस एकदा तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती इथे क्लिक करायचं आहे। इथे एक एक्नॉलेजमेंट तुम्हाला भेटणार आहे, ते एक्नॉलेजमेंट मिळवण्यासाठी इथे जनरेट अँड सेव्हवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता थँक्यू फॉर युजिंग ऑनलाईन ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी, अशा प्रकारे आपली ॲड्रेस अपडेटची रिक्वेस्ट जी आहे ती सक्सेसफुली इथे ॲक्सेप्टेड झालेली आहे। त्याची एक्नॉलेजमेंट तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला पाहायला भेटणार आहे। याची प्रिंट घेऊन तुम्ही तुमच्या रेकॉर्डसाठी ही ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या पॅन कार्डला तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर किंवा मेल ID जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने इथे अपडेट करून घेऊ शकता। आशा करतोय व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती मित्रांनो तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। जय हिंद,
जय महाराष्ट्र.